राज्यातील पिवळ्या आणि केसरी रेशन कार्ड धारकांसाठी सगळ्यात मोठी आनंदाची बातमी या ठिकाणी समोर आलेली आहे। आज आपल्या राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी या ठिकाणी समोर आलेली आहे। बघा, ज्या रेशन कार्ड धारकांकडे पिवळ्या आणि केसरी रेशन कार्ड असेल त्या रेशन कार्डकांना 1 मार्च 2026 पासून या रेशन कार्डवरती अनुदानाच्या स्वरूपामध्ये हे तुम्हाला आता पैसे मिळणार आहेत। या सोबतच रेशन कार्ड धारकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी सरकारच्या माध्यमातून विविध योजनांना या ठिकाणी प्राथमिक स्वरूपामध्ये चालना देखील या ठिकाणी देण्यात येणार असल्याची माहिती आपल्या राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून या ठिकाणी सांगण्यात आलेले आहे। यासोबतच पिवळ्या रेशन कार्ड धारकांसाठी आणि केसरी रेशन कार्ड धारकांसाठी 5 मोठे आणि आनंदाचे निर्णय सुद्धा या ठिकाणी लागू करण्यात आले आहेत। त्यामुळे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड धारकांसाठी तुमच्याकडे असेल तर तुम्हाला खऱ्या अर्थाने हा दिलासा मिळणार आहे। तुमचा पगार सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 2026 वर्षे 100% अतिशय गोड सुद्धा जाणार आहे। बघा, रेशन कार्ड धारकांनो राज्य सरकारकडून आणि केंद्र सरकारकडून रेशन कार्ड धारकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी त्यांना स्वतःच्या पायावरती उभं राहण्यासाठी सरकार मोठ्या प्रमाणामध्ये मदत करत असते। त्यातच आता बघा, सरकारच्या माध्यमातून सर्वात मोठा आणि आनंदाचा निर्णय तो म्हणजे रेशन कार्ड धारकांना रेशन कार्डवरती पैसे। यासोबतच दुसरा आनंदाचा निर्णय म्हणजे रेशन कार्ड धारकांना रेशन कार्डवरती या ठिकाणी 2026 सालामध्ये विविध योजनांचा लाभ सुद्धा या ठिकाणी मिळणार आहे। यासोबतच रेशन कार्डच्या माध्यमातून तुम्हाला रेशन कार्डवरती विविध सरकारी योजनांचा लाभ सुद्धा या ठिकाणी देण्यात येणार आहे। तर एकंदरीत आज आपण बघितलं गेलं तर रेशन कार्ड धारकांना कोणकोणत्या योजनांचा लाभ मिळणार आहे, यासोबतच रेशन कार्डवरती किती पैसे मिळणार आहेत, कशा पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे, कोणाला पैसे मिळणार आहेत, कोणाला पैसे मिळणार आहेत, याची सविस्तर माहिती सुद्धा आम्ही तुम्हाला सांगणार आहोत। त्यामुळे तुमच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असेल तर हा व्हिडिओ तुम्ही सविस्तरपणे आणि शेवटपर्यंत 1 सेकंद स्किप न करता शेवटपर्यंत तुम्ही पाहण्याचा नक्की प्रयत्न करा। बघा, जर अर्धवट माहिती पाहिली तर तुम्हाला चुकीची माहिती पोहोचल्याचा चुकीचा संदेश पोहोचल्याचा तुम्हाला या ठिकाणी मिळू शकतो। त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण शेवटपर्यंत पाहण्याचा नक्की प्रयत्न करा, संपूर्ण माहिती समजून घेण्याचा प्रयत्न करा। बघा, रेशन कार्ड धारकांनो तुम्हाला सुद्धा माहिती आहे की आपल्या राज्याचा निर्णय हे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब हे घेत असतात। जर आपल्या केंद्राचा निर्णय आपल्याला घ्यायचा म्हटलं तर आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब हे घेत असतात। तर विचार करायला गेलं तर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या माध्यमातून देखील रेशन कार्ड धारकांना विविध योजनांचा लाभ या ठिकाणी दिला जात असतो आणि आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून सुद्धा विविध योजनांचा लाभ या ठिकाणी दिला जात असतो। उदाहरणामध्ये सांगायचं झालं तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे राज्यातील महिलांना सक्षम बनवण्यासाठी आपल्या राज्य सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना या ठिकाणी सुरू केलेली होती आणि आता लाडकी बहीण योजना सध्याच्या घडीला सुरू सुद्धा आहे। तुम्हाला सुद्धा या ठिकाणी 1500 रुपये आत्ताच 2 दिवसाच्या पाठीमागे जमा देखील झाले असतील। आता त्याच पद्धतीने ज्या नागरिकाचं वय 60 वर्षापेक्षा अधिक आहे तर अशा ज्येष्ठ नागरिकांना सुद्धा राज्य सरकारकडून आणि केंद्र सरकारकडून विविध योजनांचा लाभ या ठिकाणी तुम्हाला मिळतच असतो। यासोबत जे अपंग आहेत त्यांना सगळ्यात महत्त्वाचं त्यांना देखील लाभ मिळत असतो। ज्यांना मूलबाळ नाही त्यांना सुद्धा संजय गांधी निराधार योजनेच्या माध्यमातून याचा लाभ सुद्धा तुम्हाला या ठिकाणी दिला जातो। त्याचा अनुदान पेन्शन सुद्धा या ठिकाणी मिळत असतात। अशाच पद्धतीने तुम्हाला रेशन कार्ड धारकांसाठी विविध योजना मोठ्या योजनेचा लाभ सुद्धा या ठिकाणी सुरू करण्यात आलेला आहे। बघा, रेशन कार्डवरती तुम्हाला अनुदानाच्या स्वरूपामध्ये हे पैसे मिळणार आहेत, परंतु हे पैसे सरसकट सर्वांना मिळणार नाहीत। याच्यासाठी तुम्हाला काही पात्रता या ठिकाणी लावण्यात आल्या आहेत आणि काही जिल्ह्यांचीच निवड या ठिकाणी करण्यात आली आहे। जर तुमचा जिल्हा या जिल्ह्यामध्ये असेल तुम्हाला 100% तुमच्या खात्यामध्ये या ठिकाणी पैसे मिळणार आहेत। आता तुम्ही या पात्रतेमध्ये बसत असाल तरच तुम्हाला याचे पैसे देखील मिळणार आहेत। आता सगळ्यात महत्त्वाचं रेशन कार्डवरती पैसे, रेशन कार्डवरती या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी तुम्हाला रेशन कार्डवरती विविध वस्तूचा लाभ सुद्धा मिळणार आहे। तर एकंदरीत आपण पात्रता सुद्धा पाहणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ सविस्तर बघा। आता बघा, रेशन कार्ड धारकांनो तुम्हाला एकंदरीत बघायला गेलं तर मोदी सरकारचा सुद्धा मोठी भेट तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे। आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांकडून सुद्धा मोठी तुम्हाला या ठिकाणी भेट मिळणार आहे। विचार करायला गेलं तर रेशन कार्ड धारकांसाठी आणि केंद्र सरकारचे देखील तुम्हाला पैसे मिळणार आहेत। मोठ्या प्रमाणामध्ये त्याचा लाभ तुम्हाला मिळणार आहे। हा लाभ कसा घ्यायचा ते देखील मी सांगणार आहे, त्यामुळे शेवटपर्यंत हा ठिकाणी तुम्हाला लाभ दिला जाणार आहे आणि तुम्हाला मोफत घर देखील दिले जाणार आहे। आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला मोफत घर कसं दिलं जाणार आहे किंवा तुमच्याकडे पिवळा आणि केसरी रेशन कार्ड असेल तर तुम्हाला मोफत घर देखील दिलं जाणार आहे। ते कशा पद्धतीने मिळणार आहेत ते देखील सांगणार आहे। याच्या अगोदर तुम्हाला घरकुल देखील मिळत होतं। आता घरकुल सोडून तुम्हाला दुसरी योजना देखील आलेली आहे। ज्या लोकांना घर नाही राहण्यासाठी त्यांना घर देखील दिलं जाणार आहे अशी माहिती क्रांतिकारी निर्णय राज्य सरकार आणि केंद्र सरकारकडून या ठिकाणी घेण्यात आले आहेत। राज्यातील पिवळ्या आणि केसरी रेशन कार्ड धारकांचे आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवणार आहेत अशी माहिती देखील आता राज्य सरकारकडून आणि केंद्र सरकारकडून या ठिकाणी देण्यात आले।
जे काही राज्यातील शेतकरी बांधव आहेत, तर अशा शेतकरी बांधवाकडे रेशन कार्ड असेल तर राज्यातील भाजी विक्रेत्याकडे सुद्धा असेल. नंतर पाहायला गेलं तर जे काही मजुरी काम करतात त्यांच्याकडे रेशन कार्ड असेल, जे काही बांधकाम कामगार आहेत त्यांच्याकडे रेशन कार्ड असेल, त्यांच्याकडे पिवळं किंवा केसरी रेशन कार्ड असेल. यासोबतच अजून विविध क्षेत्रामधील जे काही कामगार आहेत त्यांना सुद्धा या ठिकाणी रेशन कार्ड आहे. म्हणजे सांगायचं म्हटलं तर ज्यांच्याकडे पिवळं आणि केसरी रेशन कार्ड आहे त्या सर्वांना या ठिकाणी रेशन कार्डवरती पैसे मिळणार आहेत. पण ते आता कशा पद्धतीने मिळणार आहेत त्याची माहिती समजणार आहे. त्यासोबत तुम्हाला रेशन कार्डवरती वस्तू वाटप केल्या जाणार आहेत, त्या वस्तूची यादीसुद्धा या ठिकाणी कशा पद्धतीने तुम्हाला दिली जाणार आहे त्याची यादीसुद्धा आपण पाहणार आहोत. बघा, हे सरकार दिलेला शब्द पूर्ण करत असतं आणि या सरकारने महिलांसाठी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे लाडकी बहीण योजना असेल, नंतर ज्येष्ठासाठी तुम्हाला ज्येष्ठ नागरिक योजना असेल, अपंगासाठी अपंगत्व योजना असेल, नंतर पाहायला गेलं तर जे काही निराधार लोक आहेत त्या निराधार लोकांसाठी संजय गांधी योजना असेल. अशा विविध योजनांच्या माध्यमातून या ठिकाणी सरकार तुम्हाला लाभ दिलं जातं. आणि जे काही रेशन कार्ड धारक आहेत त्या रेशन कार्ड धारकांना ह्याच्या अगोदर तुम्हाला फक्त गहू तांदूळ या ठिकाणी दिला जात होता. त्यामुळं सरकार थोडंसं विचारत होतं की गहू तांदूळ हे चांगल्या क्वालिटीचे देखील आता ह्याच्यात दिलं जात नसल्याचं देखील या ठिकाणी सरकारला समजलं होतं. परंतु आता इथून पुढे तुम्हाला काही पिवळ्या आणि केसरी रेशन कार्डवरती तुम्हाला चांगल्या क्वालिटीचे चांगल्या दर्जाचे धान्यसुद्धा या ठिकाणी दिलं जाणार आहे. गहू आणि तांदूळ तर तुम्हाला मिळणारच आहेत, यासोबतच तुम्हाला विविध वस्तूसुद्धा दिल्या जाणार आहेत. त्या वस्तूची यादीसुद्धा या ठिकाणी पाहणार आहोत. यासोबतच रेशन कार्डधारकांना तुम्हाला तुमच्या घरामध्ये गॅसची टाकी असेल तर तुम्हाला सरकारकडून 3 गॅसच्या टाक्यासुद्धा या ठिकाणी मोफत दिल्या जाणार आहेत. हे गॅसचे कनेक्शन तुम्हाला अनुदान कसे मिळवायचे ते सुद्धा तुम्हाला पाहणार आहोत. यासोबतच तुम्हाला धान्याऐवजी कार्डवरती पैसेसुद्धा दिले जाणार आहेत. हे पैसे आता कशा पद्धतीने दिला जाणार आहेत, या पैशाचा वापर तुम्ही कोणकोणत्या गोष्टीसाठी करू शकता याविषयी सुद्धा माहिती या ठिकाणी पाहणार आहोत. परंतु एकंदरीत आपण सर्वात पाहायला गेलं तर की रेशन कार्डवरती पैसे कसे मिळणार आहेत, कोणाला मिळणार आहेत, कोणाला मिळणार नाहीत, रेशन कार्डवरती पैसे कोणत्या जिल्ह्यामध्ये मिळणार आहेत त्याविषयी माहितीसुद्धा या ठिकाणी पाहणार आहोत. यासोबतच रेशन कार्डवरून तुम्हाला सुद्धा माहीत आहे की सरकार पाहायला गेलं तर प्रत्येक वर्षाला पाहायला गेलं तर प्रत्येक मोठे सण येतात आपल्या महाराष्ट्रामध्ये असेल, संपूर्ण भारतामध्ये असेल, तर तुम्हाला आनंदाचा शिधासुद्धा याच्या अगोदरसुद्धा तुम्हाला दिला जातो. परंतु काही कारणास्तव मागच्या काही दिवसामध्ये आनंदाचा शिधा या ठिकाणी वाटप करण्यात आलेला नव्हता. परंतु 2026 हे सुरू आहे आणि 2026मध्ये आनंदाचा शिधा या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे की नाही ते देखील सांगणार आहे. त्याच्याविषयी देखील काय अपडेट आहे ते देखील सुद्धा आपण पाहणार आहोत. त्यामुळे रेशन कार्ड धारकांनो हा व्हिडिओ सविस्तर पहा. व्हिडिओ सविस्तर पाहिल्याशिवाय तुम्हाला पूर्ण माहिती या ठिकाणी तुम्हाला समजणार आहे. परंतु अर्धवट तुम्ही माहिती पोचली तर तुमच्यापर्यंत चुकीच्या माहिती या ठिकाणी पोचू शकतात. त्यामुळे व्हिडिओ सविस्तर बघा रेशन कार्ड धारकांना हे पैसे कसे मिळवायचे आहेत, कशा पद्धतीने मिळवायचे आहेत, त्याचा लाभ काय मिळणार आहे हे तर आपण पाहणारच. परंतु सर्वात अगोदर महत्त्वाची गोष्ट एक लक्षात घ्या की रेशन कार्डवरती पैसे मिळवण्यासाठी तुम्हाला रेशन कार्डवरती या योजनेचा लाभ मिळण्यासाठी रेशन कार्डवरील विविध वस्तू मिळण्यासाठी सरकारने कोणकोणत्या पात्रता कोणकोणत्या अटी आणि शर्ती लागू करण्यात आल्या आहेत, तर या पात्रता कोणकोणत्या आहेत, अटी शर्ती कोणकोणत्या आहेत, संपूर्ण सविस्तर माहिती या ठिकाणी सांगत आहेत. त्यामुळं संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्याचा नक्की प्रयत्न करा. सगळ्यात महत्त्वाचं तुमच्याकडे पिवळं आणि केसरी रेशन कार्ड असेल तर तुम्हाला कोणतीही चिंता करण्याची गरज भासणार नाही. तर एकंदरीत पात्रता पाहणार पात्रता तुम्ही लक्षपूर्वक बघा. आता रेशन कार्ड धारकांना तुम्ही स्वतः देखील बघितलं असेल की संपूर्ण मीडियावरती चर्चा सुरू असतात की रेशन कार्ड धारकांना या गोष्टी मिळणार अशा पद्धतीची चर्चा देखील या ठिकाणी सुरू असते. परंतु सध्याच्या घडीला पाहायला गेलं तर आपण सत्य माहिती पोचवत असतो. ज्यावेळेस आपण शासनाकडून काही महत्त्वाचे अपडेट येत असतात, काही सूत्राकडून माहिती येत असतात, त्यावेळेस आपण व्हिडिओ बनवत असतो. तर सध्या स्थितीला सूत्राकडून महत्त्वाची माहिती अशी आली की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काही दिवसापूर्वीच अशी देखील घोषणा केली होती की रेशन कार्डावरती अन्याय होणार नाही. रेशन धारक आहेत त्यांना खरोखर गरजू असतील, रेशन धारकांना खरंच आर्थिकदृष्ट्या सक्षम असतील तर त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत अशी माहितीसुद्धा सध्या स्थितीला तिने मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे. त्यामुळं रेशन कार्ड धारकांना सक्षम बनवण्याचं काम आम्ही सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी करत आहोत अशी माहिती देखील आता सरकारनं सांगितली आहे. आता सरकारने रेशन कार्ड धारकांना या रेशन कार्डवरती कसा लाभ मिळणार आहे त्याचीच माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत. परंतु रेशन कार्ड धारकांना रेशन कार्डवरील पैसे मिळवण्यासाठी, रेशन कार्डवरील योजनेचा लाभ मिळवण्यासाठी रेशन कार्डवरील ज्या वस्तू आहेत त्या वस्तू या ठिकाणी रेशन कार्डवरती कशा पद्धतीने दिल्या जाणार आहेत त्या वस्तूची यादी तर आपण पाहणारच आहोत. परंतु रेशन कार्डवरती या वस्तू मिळवण्यासाठी तुम्हाला काही महत्त्वाच्या अटी आणि पात्रता या ठिकाणी लावण्यात आल्या आहेत, नियम लावण्यात आले आहेत. तर या ठिकाणी तुम्हाला कोणकोणते अटी नियम या ठिकाणी लावण्यात आले आहेत, तर तुम्ही या नियमामध्ये बसत असाल तरच तुम्हाला या ठिकाणी खऱ्या अर्थाने या ठिकाणी दिलासा मिळू शकतो. जर तुम्ही या नियमात बसाल तर तुमची 100% प्रतीक्षा संपणार आहे. यामुळे तुम्हाला कोणतीही काळजी किंवा चिंता करण्याची गरज भासणार नाही.
रेशन कार्ड धारकांनो पहिली पात्रता म्हणजे तुमच्याकडं पिवळं किंवा केसरी रेशन कार्ड असायला पाहिजे. तुमच्याकडं पिवळं आणि केसरी रेशन कार्ड असेल तर तुम्हाला खऱ्या अर्थाने रेशन कार्डवरती या योजनेचा लाभ, रेशन कार्डवरती पैशाचा लाभ, रेशन कार्डवरती विविध वस्तूचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये या ठिकाणी दिला जाणार आहे. पिवळं किंवा केसरी रेशन कार्ड असायला पाहिजे. दुसरी पात्रता या ठिकाणी लावून झाले तर एकंदरीत उत्पन्न किती असायला पाहिजे बघा, याची माहिती सुद्धा या ठिकाणी देण्यात होतं. परंतु तिसरी पात्रता अत्यंत महत्त्वाची आहे. तिसरी पात्रता म्हणजे तुमच्या घरामधील कोणताही व्यक्ती, कोणताही सदस्य, तुमचं आईवडील असतील, नंतर कोणते तुमचे मुलेबळे असतील, तर कोणताही सरकारी कर्मचारी नसावा, हा सुद्धा या ठिकाणी नियम या ठिकाणी लावण्यात आले आहेत. तर तुमच्या घरामध्ये एखादा रिटायर व्यक्ती असेल तर तो नसायला पाहिजे अशी माहिती देखील या ठिकाणी असेल. त्यानंतर तुम्ही कोणत्याही सरकारी योजनेचा पेन्शन घेतली नसली पाहिजे. सरकारी कर्मचारी असाल तुम्हाला या ठिकाणी प्राथमिक स्वरूपामध्ये याचा लाभ दिला जाणार नाही अशी माहिती सुद्धा या ठिकाणी लावण्यात आली आहे. अशा 3 पात्रता लावण्यात आहे. चौथी पात्रता लक्षात घ्या रेशन कार्ड धारकांनो. चौथी पात्रता म्हणजे तुम्ही महाराष्ट्र राज्याचे, भारत देशाचे रहिवासी असलं पाहिजे. तुम्ही जर भारत देशाचे रहिवासी असाल तरच तुम्हाला या ठिकाणी प्राथमिक स्वरूपामध्ये याचा लाभ तुम्हाला या ठिकाणी दिला जाणार आहे. आणि महाराष्ट्र राज्याचं तुम्ही बघत आहोत त्यामुळे महाराष्ट्र राज्याचे देखील तुम्ही रहिवासी असलं पाहिजे. आणि हे सगळ्यात महत्त्वाच्या पात्रता झाल्या. या पात्रतेमध्ये तुम्ही बसला तरच तुम्हाला या ठिकाणी प्राथमिक स्वरूपामध्ये लाभ दिला जाणार आहे. तर हा लाभ कसा घ्यायचा बघा, एकंदरीत पाहायला गेलं तर हे 3 आनंदाचे निर्णय रेशन कार्ड धारकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी, त्यांना स्वतःच्या पायावरती उभं राहण्यासाठी या ठिकाणी घेण्यात आलेले आहेत. त्यामुळं पिवळं आणि केसरी रेशन कार्ड तुमच्याकडे असेल तर तुम्हाला कोणतीही काळजी किंवा चिंता करण्याची गरज बसणार नाही. कोणत्याही रेशन कार्ड धारकांनी कसली चिंता करत बसण्याची तुम्हाला गरज बसणार नाही. आता बघा रेशन कार्ड धारकांनो, सध्या स्थितीला आपण पाहायला गेलं तर आता तुम्हाला पात्रता कोणकोणत्या आहेत ती सांगली आहेत. त्यामुळे आता तुम्हाला काळजी करायची गरज नाही. तुम्ही या पात्रतेमध्ये बसत असाल तर तुम्हाला चिंता किंवा काळजी करायची गरज बसणार नाही. आता आपण डायरेक्ट हे पैसे कसे मिळणार आहोत, कोणाला मिळणार आहेत, कोणाला मिळणार नाहीत, यासोबत रेशन कार्डवरती ज्या पण काही योजना आहेत तर या योजनेचा लाभ कशा पद्धतीने घ्यायचा आहे, कोणकोणती योजना सुरू करण्यात आली आहेत, तर कशा पद्धतीने याचा लाभ घ्यायचा आहे त्याची माहिती या ठिकाणी देणार आहोत. यासोबतच रेशन कार्डवरती ज्या वस्तू दिल्या जाणार आहेत तर त्या वस्तूची यादीसुद्धा या ठिकाणी आपण पाहणार आहोत. तर बघा, विचार करायला गेलं तर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब ज्या रेशन कार्डधारकांना स्वतःची घर नाहीत, ज्यांची घरे खराब झालेत, तर त्यांना घरकुल योजनेअंतर्गत घर मंजूर करून या ठिकाणी देत आहेत. त्यांना स्वावलंबी देखील बनतो आहेत. जे काय तुम्ही शहरामध्ये राहत असाल तुम्हाला म्हाडाच्या जे काही माड आहेत त्या माडाच्या बिल्डिंगमधील राहण्यासाठी तुम्हाला घर देखील या ठिकाणी दिलं जात आहे. अशी नवीन योजनासुद्धा या ठिकाणी आणण्यात आलेली आहे. बघा, पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब याच्या राज्यातील ते पण या काही गरजू असतील तर त्या लाभार्थ्यांसुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये तुम्हाला याचा लाभ दिला जाणार आहे. म्हणजे सांगायचं झालं तर रेशन कार्ड धारकांना आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब हे रेशन कार्ड धारकाच्या हिताचं काम करत आहेत. रेशन कार्ड धारकांना स्वावलंबी बनवत आहेत. रेशन कार्ड धारकांना यामुळे कोणतीही काळजी किंवा चिंता करण्याची गरज भासणार नाही. तर एकंदरीत सांगायचं झालं तर रेशन कार्ड धारकांना तुमची आता भरभराट होणार आहे. तुम्हाला खऱ्या अर्थाने दिलासा मिळवून देण्याचं काम या ठिकाणी आपले महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस आणि आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब या ठिकाणी ते करत आहेत. तर आपल्या राज्यामध्ये लाडकी बहीण योजना, शेतकऱ्याची नमो शेतकरी योजना, PM किसान योजना, पीक विमा योजना, कर्जमाफी योजना अशा पद्धतीने शेतकऱ्यासाठी या ठिकाणी योजना देखील सुरू आहेत. त्याच पद्धतीने जे काही अपंग आहेत त्यांना मुलेबळ नाहीत त्यांच्यासाठी संजय गांधी निराधार योजना, विधवा आहेत त्यांना विधवा पेन्शन योजना, अशा पद्धतीने वेगवेगळ्या योजनासुद्धा सुरू आहेत. जे काही ज्येष्ठ नागरिक आहेत त्या ज्येष्ठ नागरिकांसाठी श्रावणबाळ योजना असेल, नंतर पाहायला गेलं तर इंदिरा गांधी वृद्धपकाळ योजना असेल, अशा पद्धतीने योजनासुद्धा या ठिकाणी सुरू आहेत. आणि राज्यातील शेतकरी बांधवांना अजून विविध योजनांचा लाभसुद्धा या ठिकाणी देण्यात येत आहे. तर ज्यांना सगळ्यात महत्त्वाचं ज्यांना शेती नाही त्यांनासुद्धा विविध योजनांचा लाभसुद्धा मिळणार आहे. बघा, ज्यांना शेती आहे तर त्यांच्यासाठी लाईट बघा या ठिकाणी लाईटचीच कमतरता भासत होती. त्यामुळे आता सरकार सोलर पॅनल आता वाटप करणार आहे आणि सरकारच्या माध्यमातून सबसिडी अंतर्गत हे सोलर पॅनल देखील या ठिकाणी दिले जाणार आहेत. त्यासोबतच शेतकरी बांधवांना जर गाय गोटा अनुदान योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर त्यांनासुद्धा गाई गोटा सुद्धा मिळणार आहे. यासोबत तुमच्या रानामध्ये कांदा वगैरे असेल त्यांच्यासाठी सरकारच्या माध्यमातून कांदे चाळ यासाठी तुमच्या रानामध्ये बांधण्याची सुद्धा दिली जाणार आहे, बांधण्यासाठी दिलं जाणार आहे. तर तुमच्या शेतामध्ये पाण्याची कमतरता बसत असेल, तुम्हाला फिर घ्यायची असेल तर त्याचे सुद्धा अनुदान देण्यात येणार आहे. यासाठी तुम्ही ज्यांना थोडीफार शेती असेल पण तुम्हाला शेळीपालन योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर अशा प्रकारची योजनासुद्धा शेतकरी बांधवांसाठी या ठिकाणी देण्यात आल्या आहेत. ज्यांना शेती नाही तर त्यांना केंद्र सरकारकडून शिलाई मशीन योजना, गिरणीची योजना असेल, अशा पद्धतीच्या भरपूर योजना या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी दिल्या जाणार आहेत. तर या सर्व योजनांचे अर्थ तुम्हाला या ठिकाणी आता लवकरच सुरू करण्यात येणार आहेत. आता ही झाली सगळ्यात महत्त्वाची योजनेची माहिती. आता आपण रेशन कार्डवरती पैसे कोणाला मिळणार आहेत, कशा पद्धतीने मिळले जाणार आहेत
1 मिनिटाच्या आतमध्ये पाहूया. रेशन कार्डवरती वस्तूची माहिती सुद्धा सांगतो, सर्व वस्तूची माहिती सांगतो. एकंदरीत बघायला गेलं तर रेशन कार्ड धारकांना तुम्हाला रेशन कार्डवरती तुम्हाला कोणकोणत्या वस्तू मिळणार आहेत. बघा, रेशन कार्डवरती तुम्हाला प्रत्येक सणाला अंदाजा सिद्धा वितरित केला जात असतो, परंतु मागच्या काही दिवसापासून तुम्हाला आनंदाचा सिद्धा हा वितरित केला जात नव्हता. परंतु आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या माध्यमातून रेशन कार्ड धारकांना प्रत्येक सणाला आनंदाचा सिद्धा दिला जाईल, वाटप केलं जाईल अशी माहिती सुद्धा आता सोशल मीडियावरती या ठिकाणी पसरली होती. त्यामुळे आता सध्या स्थितीला जे काही निर्णय घेण्यात आले आहेत त्या निर्णयावरती माहिती सुद्धा आपण पाहणार आहोत. परंतु रेशन कार्ड धारकांनो, सांगायचं झालं तर रेशन कार्डवरती पैसे बघा, आता पैसे रेशन कार्डवरती तुम्हाला 14 जिल्ह्यामध्ये मिळणार आहेत. जे काय आत्महत्याग्रस्त जिल्ह्यात शेतकरी बांधवाच्या कुटुंबाला हे पैसे मिळणार आहेत, तर त्या 14 जिल्ह्याची यादीसुद्धा सविस्तर पद्धतीने डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहोत. परंतु एक गोष्ट लक्षात घ्या, या 14 जिल्ह्यामध्ये केसरी आणि पिवळे रेशन कार्ड धारकांना याचा लाभ दिला जाणार अशी माहिती सुद्धा आता राज्य सरकारकडून दिल्याचं सांगितलं आहे. आता हे पैसे किती मिळणार आहेत बघा, कुटुंबातील एका व्यक्तीला 170 रुपये हे पैसे मिळू शकतात, म्हणजे 1770 रुपये, म्हणजे एका व्यक्तीला 170 रुपये हे पैसे मिळू शकतात. तर सध्या स्थितीला पाहायला गेलं तर सोशल मीडियावरती पसरलेली माहिती आहे. तर याचा शासन निर्णय काही दिवसापूर्वी आलेला होता. बघा, सध्या स्थितीला पाहायला गेलं तर अन्न पुरवठा विभागाकडून लवकरच शासन निर्णय घेण्याची शक्यता आहे. तर एका व्यक्तीला 70, मग तुमच्या घराच्या कुटुंबामध्ये 4 व्यक्ती असतील, 5 व्यक्ती असतील, 6 व्यक्ती असेल, तर तुम्हाला टोटल तुम्हाला 1000 रुपये 2000 रुपये याचे देखील पैसे भेटू शकतात. तर जे काही आत्महत्याग्रस्त जिल्हे आहेत त्या आत्महत्याग्रस्त जिल्ह्याला याचा लाभ दिला जाणार आहे. आता एकंदरीत विचार करायला गेला तर विविध योजना रेशन कार्डवरती विविध पैसे देखील या ठिकाणी दिले जाणार असल्याची माहिती आता राज्य सरकारकडून सांगण्यात आले आहे. तर सगळ्यात महत्त्वाचे सरकारने निर्णय देखील घेतलेला आहे, GR देखील काढलेला आहे. आपण लगेच तुम्ही चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदा आला असाल चॅनलला लाईक सबस्क्राईब करायला देखील तुम्ही विसरू नका. धन्यवाद.